जेव्हा जगणं हेच एक न संपणारी वेदना बनतं, तेव्हा सन्मानानं मरणाचा अधिकार असावा का? हाच तो प्रश्न आहे ज्याच्या उत्तरासाठी एका कुटुंबाला तब्बल 13 वर्ष न्यायालयात लढावं लागलं. आज आपण हरीश राणा खटल्याबद्दल आणि सुप्रीम कोर्टाच्या त्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल बोलणार आहोत, ज्याने आपल्या जगण्याच्या हक्काकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. प्रत्येक मोठ्या कायदेशीर लढाईमागे ना एक मानवी कहाणी असते. तर हरीश राणाची ही गोष्ट ही एका दशकाहून अधिक काळ चाललेली एक वेदनादायी शोकांतिका आहे. चला ती काय होती ते समजून घेऊया. सुप्रीम कोर्टात हरीशच्या पालकांनी जे मांडलं ते खरंच काहीच पिळवटून टाकणार होतं. ते म्हणाले, आमच्या मुलाला आता स्वतःचा आवाज नाहीये आणि म्हणूनच त्याच्यासाठी बोलणं ही आमची नैतिक जबाबदारी असं आम्हाला वाटतं. हे शब्द ऐकूनच आपल्याला त्या वेदनेची आणि या कायदेशीर लढाईमागच्या तीव्रतेची कल्पना येते. ह्या कुटुंबाचा संघर्ष 1-2 वर्षांचा नव्हता, तब्बल 13 वर्षांचा होता. बघा, गोष्ट सुरू होते 2013 मध्ये. एका अपघाताने 20 वर्षांच्या हरीशचं आयुष्य अक्षरशः थांबवलं. तो व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये गेला. 2016 पर्यंत डॉक्टरांनी हे स्पष्ट केलं की त्याची अवस्था कधीही न सुधारणारी आहे. आणि मग अनेक वर्षांच्या संघर्षानंतर 2024 मध्ये त्याच्या पालकांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आणि अखेर 2026 मध्ये सुप्रीम कोर्टाने आपला ऐतिहासिक निकाल दिला. 13 वर्ष हरीश याच अवस्थेत होता. तुम्ही विचार करा, तो बोलू शकत नव्हता, पाहू शकत नव्हता, कोणाला ओळखूही शकत नव्हता. म्हणजे शरीर होतं, श्वास सुरू होता, पण ज्याला आपण जीवन म्हणतो ते कुठेतरी हरवलं होतं. ही एक अत्यंत वेदनादायी वैद्यकीय वास्तविकता होती. 100%. हा फक्त एक आकडा नाहीये. ही त्याच्या शरीरावर त्याचं 0% नियंत्रण असल्याची एक धक्कादायक आणि कधीही न बदलणारी वस्तुस्थिती होती. आणि इथूनच हरीशच्या कुटुंबाच्या याचिकेमुळे एक खूप मोठा, एक मूलभूत घटनात्मक प्रश्न उभा राहिला. फक्त जगण्याचा हक्क महत्वाचा आहे की सन्मानाने जगण्याचा हक्क जास्त महत्वाचा आहे? आणि यातूनच तो कळीचा प्रश्न निर्माण झाला. जगण्याचा हक्क नक्की कुठे संपतो आणि सन्मानाने मृत्यूचा हक्क कुठून सुरू होतो? या प्रश्नाचं उत्तर केवळ हरीशच्या कुटुंबासाठीच नाही, तर आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्वाचं होतं. आता या संपूर्ण केसचा पाया काय होता? तर ते होतं आपल्या राज्यघटनेतलं कलम 21. हे कलम आपल्याला जगण्याचा हक्क देतं, पण सुप्रीम कोर्टाने वारंवार हेच सांगितले की याचा अर्थ फक्त श्वास घेत राहणं नाही, तर मानवी प्रतिष्ठेने सन्मानाने जगणं आहे. आणि मग कोर्टाने एक अशी गोष्ट सांगितली जी खरंच खूप क्रांतिकारी होती. कोर्टाने स्पष्ट केलं की मानवी प्रतिष्ठेसह जगण्याच्या हक्कामध्ये मृत्यूची सन्मानजनक प्रक्रिया सुद्धा येते. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की मानवी सन्मान फक्त जगतानाच महत्वाचा नाही, तर मृत्यूला सामोरं जातानाही तो जपला गेलाच पाहिजे. चला, आता ह्या केसमधल्या काही महत्वाच्या संकल्पना, जे लीगल टर्म्स आहेत, ते जरा सोप्या भाषेत समजून घेऊया, कारण त्या समजल्याशिवाय कोर्टाचा निर्णय कळणार नाही. पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणजेच PVS. सोप्या भाषेत सांगायचं तर ही मेंदूला झालेली एक अशी इजा आहे जी कधीही बरी होऊ शकत नाही. यात व्यक्तीला आजूबाजूच्या जगाची काहीही जाणीव नसते. शरीर अस्तित्वात असतं, पण चेतना नसते. आणि दुर्दैवाने हरीश ह्याच अवस्थेत होता. मग निष्क्रिय इच्छामरण म्हणजे काय हे नीट समजून घ्या. याचा अर्थ रुग्णाला मारण्यासाठी काहीतरी करणं असं अजिबात नाही, तर जे कृत्रिम उपचार त्याला केवळ जिवंत ठेवत आहेत, जसे की व्हेंटिलेटर किंवा अन्नपाण्याची नळी, ते थांबवणं, जेणेकरून मृत्यू नैसर्गिकरित्या येऊ शकेल. हरीशच्या कुटुंबाने नेमकी हीच परवानगी मागितली होती. इथे एक महत्वाचा फरक आहे. एकीकडे आहे सक्रिय इच्छामरण, म्हणजे इंजेक्शन देऊन मुद्दाम मृत्यू घडवून आणणं. हे भारतात पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आणि दुसरीकडे आहे निष्क्रिय इच्छामरण, म्हणजे नैसर्गिक मृत्यूच्या प्रक्रियेत अडथळा आणणारे उपचार थांबवणं. आणि यालाच भारतात कायदेशीर परवानगी आहे. ठीक आहे, मग या सगळ्या संकल्पना कोर्टाने हरीश राणाच्या केसमध्ये कशा वापरल्या? त्यांचा युक्तिवाद काय होता? चला तेच पाहूया. या इतक्या गुंतागुंतीच्या आणि भावनिक प्रकरणात कोर्टाने फक्त एकाच तत्वाला, एकाच कसोटीला सर्वात जास्त महत्त्व दिलं, आणि ते म्हणजे रुग्णाचं सर्वोत्तम हित. पण मग हे सर्वोत्तम हित कसं ठरवलं? तर कोर्टाने काही गोष्टी पाहिल्या. एक, सगळे मेडिकल रिपोर्ट्स तपासले, ज्यातून हेच सिद्ध होत होतं की हरीशची अवस्था कधीही सुधारणार नाही. 2, हे उपचार आता निरर्थक ठरत आहेत,
3. कुटुंबाची स्पष्ट आणि एकमताने असलेली इच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोर्टाने हा विचार केला की जेव्हा बरं होण्याची 0% आशा आहे, तेव्हा असं आयुष्य फक्त मशीनच्या आधारावर ओढत नेणं हे त्या व्यक्तीच्या सन्मानाला धरून आहे का? आणि इथे कोर्टाने खूप मोठा कायदेशीर अडथळा दूर केला. कारण एक मोठा वाद होता की नळीने अन्न पाणी देणं हा उपचार आहे की मूलभूत काळजी. कोर्टाने एकदम स्पष्ट केलं की हो, हा सुद्धा एक वैद्यकीय उपचारच आहे आणि म्हणूनच इतर उपचारांप्रमाणे तो कायदेशीररित्या थांबवला जाऊ शकतो. हा एक अत्यंत महत्त्वाचा निकाल होता. तर ह्या सगळ्या युक्तिवादानंतर अंतिम निकाल काय लागला? आणि ह्या निकालाचा आपल्या सगळ्यांवर, आपल्या देशाच्या कायद्यावर काय परिणाम झाला? पाहूया. निकाल अगदी स्पष्ट आणि ऐतिहासिक होता. सुप्रीम कोर्टाने हरीश राणा यांचे जीवनरक्षक वैद्यकीय उपचार थांबवण्याची परवानगी दिली. हा एक असा क्षण होता जिथे कायद्याने जगण्याच्या हक्काइतकंच, किंबहुना त्याहून अधिक, सन्मानाने मरण्याच्या हक्काला महत्त्व दिलं. पण फक्त हा निकाल देऊन कोर्ट थांबलं नाही. त्यांनी भविष्यात अशा परिस्थितीत अडकलेल्या कुटुंबांसाठी एक सोपा आणि कमी त्रासदायक मार्ग तयार केला. म्हणजे आता प्रत्येक वेळी कोर्टात जायची गरज नाही. आता एक प्रक्रिया ठरवून दिली आहे. आधी हॉस्पिटलची एक मेडिकल टीम आणि मग जिल्ह्याची दुसरी मेडिकल टीम, या दोन्हींनी मिळून आणि कुटुंबाच्या संमतीने हा निर्णय घेता येतो. निकालाच्या शेवटी न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांनी एका संस्कृत सुभाषिताचा उल्लेख केला, जो खरंच खूप भावनिक आहे. चिंता दहती सजीवकम. याचा अर्थ आहे, चिता तर केवळ निर्जीव शरीराला जाळते, पण चिंता जिवंत माणसाला रोज जाळत असते. या एका वाक्यातून कोर्टाने त्या कुटुंबाने तब्बल 13 वर्ष भोगलेल्या मानसिक वेदनांना ओळख दिली. आणि शेवटी हा सगळा खटला आणि हा निकाल आपल्यासमोर एकच मोठा पण खूप महत्त्वाचा प्रश्न उभा करतो की मृत्यूच्या सन्मानाचं महत्त्व कधीकधी जीवनाच्या पावित्र्यापेक्षाही जास्त असू शकतं का? याचं उत्तर कदाचित प्रत्येकासाठी वेगळं असेल, पण यावर विचार करणं मात्र आता खूप गरजेचं झालं आहे. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.